2 मध्यम आकाराचे बटाटे, 5 मध्यम आकाराची वांगी बारीक चिरून घ्यायची. त्यानंतर पाववाटी सुकं खोबरं आणि 1 मध्यम आकाराचा कांदा चांगला भाजून त्याचं असं वाटण करून घ्यायचं. कढईमध्ये 3 चमचे तेल गरम झालं की त्यामध्ये राई, जिरं आणि कढीपत्त्याची छान अशी फोडणी घालायची. 1 मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घातलेला आहे. कांदा चांगला भाजला की त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालायची 1 चमचा. तीसुद्धा व्यवस्थित भाजली गेली की 1 मोठ्या आकाराचा टोमॅटो व्यवस्थित तेलावरती परतून घ्यायचा. त्यानंतर सुरुवातीला जे आपण वाटण करून घेतलेलं आहे ते घालायचं. पाव चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा धना पावडर, पाव चमचा हळद घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर कोल्हापुरी कांदा लसूण मसाला 2 मोठे चमचे, 1 वाटी पाणी घालून हा तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा. त्यानंतर 1 ते 1.5 मोठा ग्लास पाणी घातलेलं आहे. त्यामध्ये घालूयात बटाट्याचे काप आणि पुन्हा अर्धा ग्लास याच्यामध्ये पाणी ॲड करायचं. भाजीच्या वर असं पाणी आलं पाहिजे. त्यानंतर वांग्याचे काप याच्यामध्ये ॲड करायचे. गरजेनुसार मीठ घालून ह्या भाजीला 20 ते 25 मिनिटं चांगलं असं शिजवून घ्यायचं. तयार झाली लग्नपंक्तीतली